2 दिवसीय जिल्हास्तरीय दिव्यांग शालेय क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला। कै बाबूराव सणस क्रीडांगण स्वारगेट येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अभिजित पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी पुणे जिल्हा परिषद, जामसिंग गिराशे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पुणे जिल्हा परिषद, श्री राधाकिसन देवडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते। 2 दिवस चाललेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण 1400 दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाले। स्पर्धांमधील सर्वसाधारण विजेते व उपविजेते निकाल पुढीलप्रमाणे: मतिमंद प्रवर्ग सर्वसाधारण विजेतेपद कामायनी विद्या मंदिर निगडी, उपविजेते सेवा सदन दिलासा केंद्र लक्ष्मी रोड, कार्यशाळा गट सर्वसाधारण विजेते कामायनी उद्योग केंद्र गोखले नगर, उपविजेते सेवा सदन दिलासा कार्यशाळा एरंडवणे, अस्थिव्यंग प्रवर्ग सर्वसाधारण विजेते दिव्यांग कल्याणकारी संस्था वानवडी, उपविजेतेपद SEC सेंटर फॉर इंडिपेंडंट लिव्हिंग नायगाव, दृष्टिहीन वर्ग सर्वसाधारण विजेते जागृती अंध मुलींची शाळा आळंदी देवाची, उपविजेते अंध मुलांची शाळा कोरेगाव पार्क, कर्णबधीर गट सर्वसाधारण विजेता CR रंगनाथन कर्णबधीर मुलांची शाळा टिंगरेनगर, उपविजेता चिंचवड मूकबधीर विद्यालय निगडी। मी राधाकिसन देवडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद पुणे। आज आपण या ठिकाणी जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शालेय क्रीडा स्पर्धा सन 2024-25 पार पाडत आहोत। यामध्ये दिव्यांगाच्या मतिमंद, मूकबधीर आणि अस्थिव्यंग या प्रवर्गातील कार्यशाळेच्या 81 शाळांच्या स्पर्धा या ठिकाणी होत आहेत। या स्पर्धेमधून विद्यार्थी जिल्हा स्तरावर जे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने येणार आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेसाठी पाठवणार आहोत। या दिव्यांग क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद पुणे हे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। धन्यवाद।